राज्यातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध बांबू रोपवाटिका म्हणून अमरावती इथल्या वडाळीचा उल्लेख केला जातो। वडाळी वनपरिक्षेत्रात देशातील पहिले बांबू गार्डन साकारण्यात येणार आहे। या बांबू गार्डनमध्ये देश विदेशातील 62 प्रकारचे बांबू पाहायला मिळतील। एप्रिल महिन्यापासून या बांबूच्या वनात पर्यटनाची संधी मिळणार आहे। अमरावती शहराच्या पूर्व दिशेला महापालिकेचा वडाळी तलाव आहे। तलावावरील आजूबाजूच्या टेकड्यांवर वन विभागाचे क्षेत्र आहे। इथं वडाळी रोपवाटिका आहे। ही रोपवाटिका राज्यात बांबू रोपवाटिका म्हणून प्रसिद्ध आहे। जगात चीनमध्ये अंजीव, किंगडाव हे 2 बांबू गार्डन प्रसिद्ध आहेत। चीनमध्ये 340, भारतात 134 तर महाराष्ट्रात 6 बांबूंच्या जाती आढळतात। सर्वात जास्त बांबू उत्पादक देशांमध्ये चीनचा पहिला तर भारताचा दुसरा नंबर लागतो। स्टेट बांबू मिशनच्या धोरणानुसार लाकडाला पर्याय म्हणून बांबूला महत्त्व दिले आहे। त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यातही बांबूची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे वडाळी रोपवाटिकेत देशातील पहिले बांबू गार्डन निर्मिती सुरू झाली आहे। एक बांबू वन उद्यान या ठिकाणी स्थापित करणार आहोत। ही जागा जी आहे आधी खूप म्हणजे वेस्ट होती। या ठिकाणी खूप झाडं झुडपं होते आणि काटेरी झुडपं होते। आता याला स्वच्छ करून आम्ही अमरावतीमध्ये एक बांबू उद्यान निर्मित करत आहोत। आणि त्याच्यामध्ये कसं विशेष कसं आहे, लोकांना ही माहिती होणं आवश्यक आहे की बांबूची जाती किती आहे, किती जातीचा बांबू आपल्या भारतामध्ये आढळतो आणि बांबूचे जाती जसे आपण या ठिकाणी गोळा करून लावलेले आहेत त्याचे विविध उपयोग कसे होतात त्याची माहिती कशी मिळेल या उद्देशाने हा बांबू उद्यान आम्ही इथं निर्मित करत आहोत। विशेषकर हा बांबू उद्यान भारतात कुठंच नाही आहे। सगळ्यात प्रथम आपल्या इथं अमरावतीमध्ये हा होता। एक अभिमानाची गोष्ट आहे। या गार्डनमध्ये विदेशातील 7 आणि भारतातील 55 अशा 62 जातींच्या बांबूची लागवड केली जाते। भारतात उपलब्ध वनक्षेत्रापैकी 13% क्षेत्र वनबांबूंनी व्यापलेले आहे। त्यामुळे देशात बांबू क्षेत्र वाढवण्यासाठी संधी आहे। पर्यावरण संतुलनासोबत उत्पादनाचा स्रोत म्हणून बांबू वन विकसित करणे, बांबू प्रजातीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, त्यातून पर्यटन करता यावे या उद्देशाने बांबू गार्डनची निर्मिती करण्यात येत आहे। यासाठी जवळपास 2.5 कोटी रुपयांची गरज आहे। DPDC मार्फत 1.5 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे। बांबू वन सोबतच कमळ उद्यान, कॅक्टस गार्डन, फुलपाखरू उद्यान, बालोद्यान तयार करण्याचा प्रयत्न अमरावती वन विभाग करीत आहे। या ठिकाणी 62 बांबूचे प्रजाती लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे जगातील सगळ्यात उंच बांबू, जगातील सगळ्यात मोठा बांबू, तो बिना फांदीचा बांबू, शोभिवंत बांबू, काटेरी बांबू, असे खाण्यायोग्य बांबू, असे विविध जातीचे जे बांबू आहेत त्यांचे वैशिष्ट्य पण या ठिकाणी आहे। आणि आमचा जे आहे नंतर प्रत्येक जातीच्या याच्यासोबत त्याची माहिती पण लावणार आहोत। लहान मुलांना खेळण्यासाठी ही जागा देऊ। लहान मुलं बांबूचे जे साहित्य या ठिकाणी आम्ही लावणार त्याच्यामध्ये लहान मुलं खेळतील आणि त्यांचे जे पेरेंट्स आहेत ते बांबूला पाहून त्याचा आनंद घेतील का जगातला सगळ्यात मोठा बांबू इथं पाहायला मिळणार। जसा एक वेली बांबू आहे तो अंडोमान निकोबारचा आहे, तो पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे। का झाडावरती चढणारा बांबूसुद्धा या ठिकाणी लावण्यात आला आहे। ब्लॅक बांबूसुद्धा लावलेला आहे। तर दुसरा महत्त्वाचा आहे का हा बांबूचा इथं गार्डन बनवण्याचा मागचा उद्देश एकच आहे का ज्या ठिकाणी हे जाती जे आहे याचं संगोपन होईल। चीनसारख्या देशामध्ये खाण्यामध्ये बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि सॉफ्ट ड्रिंक म्हणून तिथं ते याचा वापर करतात, बांबूचा वापर करतात। आपल्या भारतामध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या नावावरती फक्त आपण कोकाकोला, पेप्सी हे असेच याचा वापर करतो। त्याच पद्धतीनं आपण त्यांना इथं याच्यासाठी एक रोजगाराचा साधनसुद्धा उपलब्ध करून देऊ का लहानसा ट्रेनिंग सेंटर इथं सुरू करू, त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंगसुद्धा देता येईल। आणि हा जो परिसर आहे एक सिटीला लागून असल्यामुळे तर एक ग्रीन बेल्ट होऊन जाईल। पर्यावरण संवर्धनात बांबूचं मोठं योगदान आहे। बांबू निर्मित वस्तूचा वापर वाढल्यास प्लास्टिकची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे। शेतकऱ्यांना सुद्धा बांबू हा उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे। अरुण जोशी, साम TV, अमरावती।